नमस्कार 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 दर्शको, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज माझ्या समेत आहे श्रुती श्याम म्हात्रे, जिची निवड पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी झालेली आहे. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम तिचं अभिनंदन करतो. धन्यवाद. काही काळ त्याच्याबद्दल वेड्या वाकड्या उलटसुलट बातम्या आम्ही वाचल्या, तर त्याबद्दलची शहानिशा आणि एकूणच तिची पुढची वाटचाल याबद्दल मला तिच्याकडून जाणून घ्यायचं, तिला काही प्रश्न करायचे आहेत. श्रुती, मला सांग, तुझी जी निवड झाली सृजन संघटन अभियान याच्या माध्यमातून, हा काय प्रकार आहे? बऱ्याच लोकांना माहिती नाही. हा काय प्रकार आहे? कशी निवड होते? कशी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातून राजकीय पदांसाठी नेमली जातात, निवडली जातात? ह्याच्याबद्दल जरा आमच्या वाचकांना माहिती दे. निश्चित. खरं तर संघटन सृजन अभियान हे आमच्या पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीकरता राबवलेलं देशभरातलं अभियान आहे. केवळ जिल्हाध्यक्ष पदच? केवळ जिल्हाध्यक्षपद. बरं. आणि आपण पाहिलं असेल की जिल्हाध्यक्ष हा थेट AICC संपर्कात असणारा फार प्रमुख घटक आहे. अखिल भारतीय. आणि काँग्रेस पक्षाची घटना ही एवढ्या वर्षांपासून त्याच पद्धतीने चालत आलेली. परंतु एवढ्या वर्षांपासून ही प्रक्रिया होत असताना अनेक दिग्गज नेते, जुने जाणते नेते, त्या विभागातील लोकप्रतिनिधी आणि अशा सर्वांच्या शिफारसीनुसार ही पदं पूर्वी देत असत. परंतु आपण गेल्या काही कालावधीमध्ये जर पाहिलं असेल की काँग्रेस पक्षामध्ये ही पदं देण्याची प्रक्रिया करत असताना अनेक खालून कार्यकर्त्यांचा असा गट असायचा की त्या ठिकाणी विरोध असायचा की तुम्ही वरून पदं देता आणि कार्यकर्त्यांना विचारत नाही. आणि ही तक्रार राहुल गांधींपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्या तक्रारींच्या दृष्टिकोनातनं सृजन संघटन अभियान अशा पद्धतीतले एक अभियान राहुलजींनी सुरू केलं. आणि महाराष्ट्राच्या आधी 3 विविध राज्यांमध्ये हे सक्सेसफुलरित्या यशस्वीरित्या हे राबवण्यात आलं. आणि अशाच पद्धतीतल्या प्रोसेसनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे आत्ताचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांची प्रदेश अध्यक्ष निवड झाल्यानंतर गेला 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असलेल्या सिस्टम सोबत त्यांनी खूप यशस्वीरित्या काम केलं. परंतु पद हे काही आजीवन नसतं. बरोबर आहे. आणि संघटनेमध्ये योग्य पद्धतीने जेव्हा पदं दिली जातात तर त्यावेळी हर्षवर्धनजी सकपाळ यांच्या सुद्धा संकल्पनेतून पद प्रदेश अध्यक्ष लेवलला न देता संघटन सृजन या ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे. त्यासाठी प्रदेश अध्यक्षांचा सुद्धा खूप मोठा रोल आहे की त्यांनी सुद्धा राहुलजींपर्यंत आपल्या इथून हे अभियान या ठिकाणी राबवलं पाहिजे. आपण दिलेल्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही काम करणार अशा पद्धतीतल्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यामध्ये जवळजवळ 20-22 दिवस संघटन सृजन अभियान राबवलं गेलं. या अंतर्गत AICC-वरनं काही इन्चार्ज येतात. बरोबर. आणि त्यांच्या माध्यमातनं विविध स्तरातील लोकांचं, सामाजिक असो, NGO सेल असो, कार्यकर्ते असो, लोकप्रतिनिधी असो आणि अशा विविध घटकांशी इंटरव्ह्यू केला जातो. त्यानंतर त्याचा रिझल्ट दिला जातो. आता मग या ज्या काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या की या पदनियुक्तीला काहींचा विरोध होता, काही दिवस फक्त आल्या आणि काही ठराविक वर्तमानपत्रातूनच त्या बातम्या पाहायला मिळाल्या. ते सगळं थांबलं म्हणण्यापेक्षा जरी चालू राहिलं तरी पण संघटन सृजन अभियान ह्याच्यातच त्या निवड प्रक्रियेतलं कॉन्सेप्ट आहे, तो गाभा तिथेच आहे की कार्यकर्त्यांशी संवाद साधून, जनतेशी संवाद साधून, विविध घटकांशी संवाद साधून आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व राजकीय सामाजिक दृष्टिकोनाला पाहूनच हे पद दिलं गेलं जातं. त्यामुळे जरी विरोधकांचा असा आरोप असला की हे पद अचानक कुठून तरी वरून आलेलं आहे, तर त्या गोष्टीला तसं काही फारसं तथ्य नाही. कारण का संघटन सृजन अभियानातच त्या गोष्टीचं उत्तर आहे. त्यामुळे ते सुरू राहिलंय काय आणि नाही राहिलंय काय त्यात फरक पडत नाही, तथ्य नाही. आता तुझ्याकडे ही जी जबाबदारी आहे पनवेल जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची, किती व्याप्ती आहे याची? पनवेल जिल्हाध्यक्ष पदाची व्याप्ती अशी आहे की यामध्ये संपूर्ण पनवेल विधानसभा त्याच्यामध्ये कव्हर होतो. म्हणजे शहरी जो भाग आहे, महानगरपालिका, आमच्यामध्ये साधारणतः एखादा पूर्वी रायगड जिल्हा होता आणि त्यामध्येच पनवेल असायचं. परंतु ज्यावेळी एखाद्या ठिकाणी महानगरपालिका कॉर्पोरेशन लेवल येते त्यावेळी तिथे त्याला जिल्हा असं आमच्या घटनेमध्ये घेतलं जातं. आणि त्यामुळे संपूर्ण पनवेल महानगरपालिकेचा जेवढा आवाका आहे आणि थोडाफार पनवेलचा ग्रामीणचा, का पनवेल विधानसभा जर पकडली तर थोडा ग्रामीणचा जो आहे तर तेवढा संपूर्ण आवाका माझ्या
हद्दीमध्ये येतो. तुला यापूर्वीही काँग्रेस पक्षाची विविध पदं भूषवण्याची संधी मिळाली. काय न्याय देता आला त्या पदांना? आज 2014 साली म्हणजे मी 2003 माझ्या वडिलांसोबत काम करते, परंतु ॲक्टिव्हली माझ्या वडिलांचा नेहमीच अट्टाहास असायचा की शिक्षण पूर्ण केल्याशिवाय कुठचंही राजकीय पद घ्यायचं नाही. बरोबर. आणि माझं शिक्षण 2012ला जसं संपलं त्यानंतर मी राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि आपण सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहातच. माझ्याकडे सर्वप्रथम पद होतं महिलांचं. रायगड जिल्ह्याची उपाध्यक्ष होती आणि त्यावेळी श्रद्धाताईंसोबत काम करत होती मी. बरोबर. आणि त्यावेळी मी साधारणतः पनवेलपासून ते खोपोलीपर्यंतच्या सर्व महिलांचं जे संघटन होतं ते पाहण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. साहेबांचं म्हणजे माझ्या वडिलांचं देखील मार्गदर्शन माझ्यासोबत होतं. त्यानंतर माझ्या वडिलांच्या निधनानंतर पनवेल शहर महानगरपालिका त्यानंतर झाली आणि पनवेल शहराला जिल्ह्याचं स्वरूप आलं आणि माझ्याकडे पनवेल जिल्ह्याची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ती देखील माझ्याने सक्षमरित्या मी पूर्ण केली. त्यानंतर माझ्याकडे विविध ओबीसीचे पदं, नंतर इंटकचं रायगडचं पद, अशा वेगवेगळ्या पदांवरती नियुक्ती होत गेली आणि त्या ठिकाणी त्या विभागाचं संघटनात्मक काम मी करत गेले. आणि 2019 नंतर अगदी माझ्याकडे पनवेल शहर जिल्हा, ज्याचे आज मी जिल्हाध्यक्ष आहे, त्याचं कार्याध्यक्ष पद देण्यात आलं. त्यावेळी देखील मी सुदामजी पाटील यांच्यासोबत आणि अभिजित पाटील यांच्यासोबत काही काळ काम पाहिलं आणि नुकतेच गेल्या वर्षी हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सचिव म्हणून नेमणूक झाली आणि महाराष्ट्रभर मला फिरण्याची संधी मिळाली आणि नाशिक जिल्ह्याचे प्रभारी म्हणून काम करण्याचं मला भाग्य मिळालं. माझ्या परीने जे पक्षाला न्याय देता येईल असं काम पाहिलेलं आहे मी. तुझ्याकडे युनियनचं काम आहे, तुझ्याकडे सहकारी बँकेचं पतपेढीचं काम आहे, तू आर्किटेक्ट आहे, त्याच्यातली मास्टर डिग्री तू घेतलेली आहेस, शिक्षण संस्था आहे, आगरी शिक्षण संस्थेचं पद, मोठं पद तुझ्याकडे आहे आणि तुझं ते आर्किटेक्टचं काम आहे, व्यवसाय तोही तू सांभाळते. हे सगळं याची सरमिसळ नाही होत? या सगळ्यात तुला न्याय देता येतो या सगळ्या धावपळीत? निश्चित ते मनाची माझी तयारी झालेली आहे. आर्किटेक्ट हे श्रुती म्हात्रेंचं जीवन आहे. कारण ब्रेड अँड बटर शेवटी कष्ट केल्याशिवाय काही मिळत नसतं. आणि दुसरं जीवन एक माझी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी. एक मी श्याम म्हात्रे साहेबांची मुलगी आहे, वैचारिक वारसा मला पुढे न्यायचा आहे आणि त्यासाठी माझ्या बुद्धीची सरमिसळ अजिबात होत नाही. ज्याने त्याने ज्याची त्याची जागा घेतलेली आहे आणि माझ्या परीने 24 तासामधनं ज्या फील्डला जो न्याय द्यायचा आहे त्या ठिकाणी मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. काँग्रेस पक्ष तसा फार जुना, भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणता येईल असा राजकीय पक्ष आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला. या पक्षाला मधल्या काही काळात थोडीशी मरगळ आल्यासारखी, थोडीशी नैराश्याचं वातावरण, पक्षातून माणसं सोडून जाणं, इतर पक्षात जाणं, असे काही प्रकार घडलेत. तर आता तुझ्याकडे ही जबाबदारी आलेली आहे, तर या पक्षाला नवसंजीवनी द्यायचं काम रायगड जिल्ह्यातल्या पनवेल जिल्ह्याचं स्वरूप आहे पनवेलला, राजकीय जिल्हा, तर नवसंजीवनी देण्यासाठी तू काय उपक्रम डोळ्यासमोर ठेवलेले आहेस? आज राहुलजी गांधी आणि हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आमचा आदर्शच असा आहे की आमचं काम आहे की तळागाळातील लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न हे सत्ताधाऱ्यांसमोर नेणे आणि त्याला न्याय मिळवून देणे. बरोबर. आणि ते करत असताना पनवेल शहरामध्ये विविध प्रश्न आहेत जे आज प्रलंबित आहेत. बरोबर. मग तो पाण्याचा असेल, मग तो विजेचा असेल, तो नागरी समस्यांचा असेल. काही ठिकाणी तर नागरी समस्या इतक्या भीषण झालेल्या आहेत की त्याच्यावर प्रश्न निकाली लागणार आहेत की नाही अशा पद्धतीतलं वातावरण तयार झालेलं आहे. त्यामध्ये तिथे प्रस्थापितांचं मोठं जाळं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांशी संवाद साधणं आणि त्या संवादातून त्यांच्यासाठी काम करणं हे प्रमुख उद्दिष्ट राहील माझं. अलीकडे मी पाहतो की कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक नवा पक्ष, ज्याची अजून स्थापना वगैरे व्हायची आहे, रीतसर त्याची नोंदणी व्हायची आहे, पण असं आभासी स्वरूपात म्हणजे प्रसारमाध्यम, प्रसिद्धी माध्यम याच्याद्वारे एक हवा निर्माण केली आहे आणि त्याचे जे संस्थापक म्हटले जातात, जे अभिजित दिपके, त्यांचंही भारतात आंदोलन झालं आहे आणि त्यांना आता किती आणि कसा प्रतिसाद मिळतो मला माहीत नाही, पण युवकांशी संबंधित प्रश्न उचलण्याचा त्यांचा मानस दिसतोय. तर एक युवा म्हणून तू या सगळ्या घडामोडींकडे कशी बघतेस? कारण आपल्याकडे आपचं उदाहरण आहे. आपचा जन्मही अशाच प्रकारच्या जन आंदोलनातून जंतर मंतरलाच झाला आणि हे जे अभिजित दिपके आहेत हे आपचेच एकेकाळचे कार्यकर्ते वगैरे होते. तर या सगळ्याकडे तू कशा नजरेने पाहतेस? बघा, कॉकरोच पार्टीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर
एक अंतिम सत्य असं आहे की आज स्वातंत्र्य काळापासून जनतेच्या प्रश्नांकडे, युवकांच्या प्रश्नांकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आणि विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांकडे जर खऱ्या अर्थाने कोणी जर न्याय दिला असेल तर तो काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. आज कुठेतरी तुम्ही भाजपची जर अवस्था पाहिली असेल तर त्या ठिकाणी सपशेल फेल ठरलेलं भाजप, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून काँग्रेसकडे लोकांचा कल आहे. कुठेतरी माझं वैयक्तिक मत आहे की काँग्रेसकडे कल न जाण्याच्या दृष्टिकोनातनं हे आभासी कॉक्रोच पार्टी ही आली असावी. कारण का आपच्या बाबतीत आपण पाहिलं असेल, फार मोठं उदाहरण आहे राघव चड्डा. आज युवकांचा आवाज म्हणून, आप म्हणून नाही, युवकांचा आवाज म्हणून, आम जनतेचे प्रश्न म्हणून, लोकांच्या मनातले प्रश्न म्हणून, घरादारातल्या सर्वसामान्य गृहिणींपासनं ते माझ्यासारख्या युवकांपर्यंतच्या अशा सर्व प्रश्नांना निर्भीडपणे हात घालणारे राघव चड्डा हे जर भाजपकडे जात असतील आणि खऱ्या अर्थाने तो बुरखा जर फाटत असेल तर मला असं वाटतं कॉक्रोच पार्टी हा फार छोटा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझं एवढंच म्हणणं आहे, युवकांचा जरी कल असला तरी भारतीय जनता काही एवढी मूर्ख नाही की यूट्यूब आणि त्याच्यावरनं त्या ठिकाणी जाणं. कारण रीलचा जमाना आहे, थोडा काळ काहीतरी फुगा येऊ शकतो पण तो फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि अनुभव, काँग्रेस पक्षाचा 70 वर्षातला जो काही अनुभव आहे त्याच अनुभवाने येणाऱ्या दिवसांमध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता निश्चित येईल. तर दर्शको, ही आहे श्रुती श्याम म्हात्रे. आम्ही युवकांच्या मनातील जे प्रश्न आहेत, पनवेल जिल्हा काँग्रेस पक्ष बांधणीबद्दलचे प्रश्न आहेत, नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने काँग्रेसला बांधणी करण्याच्या दृष्टीने जे काही प्रश्न आहेत त्याबद्दल आम्ही तिला काही सवाल केले आणि त्याला तिने खूप छान उत्तरं दिली. त्याबद्दल तिचे धन्यवाद आणि तिच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दर्शको, श्रुती श्याम म्हात्रे हिची ही मुलाखत, हिचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नवे शहर यूट्यूब चॅनल, नवे शहर फेसबुक पेज आणि नवे शहर इंस्टाग्रामवरील या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा. आणि आमची समाज माध्यमं लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.